खरं तर सयाजी शिंदे यांचं जीवन अतिशय खडतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये नक्की त्या ठिकाणी गेलं, पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्षेत्रामध्ये निर्माण केलं ते अद्वितीय असं मराठी मनाला अभिमान वाटावा असं निश्चितपणाने आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी वेगवेगळी पारितोषिकं त्या ठिकाणी मिळवली हे निश्चितपणाने जाणलेलं आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांचा प्रवेश आम्हा सर्वांना उत्साह देणारा, ऊर्जा देणारा निश्चितपणाने आहेच. सार्वजनिक जीवनातलं समाजामधले असलेलं त्यांचं काम, चित्रपटसृष्टीचं त्यांचं अनन्यसाधारण योगदान उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्हाला निश्चितपणाने यशस्वी ठरेल. ज्या उद्देशासाठी आम्ही साऱ्या जणांनी हा निर्णय भुजबळ साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतला, तो निर्णय म्हणजे बहुजनांच्या हितासाठी सत्तेमधला सहभाग. हे चव्हाण साहेबांचं ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून आम्ही जी वाटचाल केली, या आमच्या वाटचालीतलं एक आजचं सयाजीरावांचा पक्षप्रवेश आम्हाला सर्वांनाच निश्चितच प्रेरणा देणारा आहे. विश्वास या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो की उद्याच्या भवितव्याच्या या संबंध महाराष्ट्राच्या जडणघडणीमधील आगामी येणारी विधानसभेची निवडणूक असेल आणि त्यानंतरचा कालावधीमध्ये असेल, त्यांच्या सहभागातून पक्षाला अधिक निश्चितपणाने ताकद जनमानसामध्ये मिळेल. पुन्हा एकदा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सयाजीराव आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय दादांना, प्रफुल्लभाईंना, भुजबळ साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण पक्षामध्ये या ठिकाणी करावं. आपण बोलणार की प्रफुल्लभाई मी भुजबळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, माझे इतर सर्व सहकारी, आमदार, माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि कार्यकर्ते, आज खरोखर अतिशय खरं म्हणजे उद्या दसरा आहे, परंतु आजच आम्हाला हा दसऱ्याचा उत्सव जो आहे साजरा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. याचं कारण नाव जरी मराठी असलं तरी टॉलिवूडपासून तर बॉलिवूडपर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्यांनी आपल्या अभिनयाचा खास असा ठसा उमटवलेला आहे, अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे, ते अभिनेते आहेच, पण आता याच्या पुढे ते नेतेसुद्धा होणार आहेत. कारण सामाजिक कामामध्ये सुद्धा त्यांनी तेवढंच मोठं काम जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा आणि भारतात सगळीकडे जे आहे त्यांनी उभं केलेलं आहे. लोकांचं मनोरंजन तर करणं आलंच, परंतु लोकांच्या दुःखाला हात घालणं, त्यांचं दुःख कसं कमी होईल यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या बाबतीमध्ये फार सिनियर असे आर्टिस्ट आहेत. त्यांची ओळख मराठी म्हणाला किंवा जे सिनेमा क्षेत्रातील वेगवेगळ्या ॲक्टर्सना किंवा अभिनेत्यांना ओळखतात त्यांना करून देण्याची अजिबात गरजच नाही. मराठी माणूस असूनसुद्धा पहिल्यांदा जो आहे त्याने जो झेंडा जो रोवला तो अगदी त्या दाक्षिणात्य सिनेमापासून, तर मला मोठं आश्चर्य वाटतं. ते मला वाटतं
रजनीकांत असतील किंवा हे मंडळी जे आहेत त्यांना तिकडची भाषा काय कशी काय समजते आणि ते कसं काय काम करतात हे मला काय कळत नाही बुवा. हां, त्यांचं नाव गायकवाड, ते आता त्या टॉलिवूडचे तर ते देवच झालेले आहेत. तसे हे दुसरे आणखी एक मराठीग्रस्त आहेत. ते कसं काय जातात, काय काम करतात आणि कसं काय बोलतात हे आपल्याला एखादी दुसरी भाषा शिकणं बोलणं ते सोपं आहे हो, पण ते सिनेमामध्ये त्या भाषेतून जे आहे एक्सप्रेशन देणं बरोबर, त्याचे उच्चार बरोबर करणं हे कठीण काम आहे. या सगळ्या कठीण गोष्टी त्यांनी केल्या. त्यामुळे राजकारणातसुद्धा जे आहे त्यांना कुठलीही कठीणाई वाटणार नाही. आता एवढ्या कठीण गोष्टी केल्यानंतर तिथं सोपं काम आहे. आणि अगोदरच जे आहे तुमचं जे आहे चेहरा हा महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना माहिती आहे. सिनेमाच्या माध्यमातून माहिती आहे, टी व्हीच्या माध्यमातून माहिती आहे, वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहिती आहे सगळ्यांच्या. त्यामुळे एखाद्याला आम्ही नेता करतो त्याच्यासाठी खूप कष्ट आहे. तर तुम्हाला आम्हाला काय कष्ट घेण्याची गरज आहे. तुम्ही अभिनेता आहात, त्याच्यामध्ये नेता निश्चितच आहात, म्हणजे तुम्ही दोन्ही आहात आता. आणि त्याच्यासाठी जे आहे अगदी सहज जे आम्हाला आनंद तो असा वाटतो आहे की अजितदादा आणि या सगळ्या आमची मंडळी काम करत असताना त्यांच्यासारखी मंडळी, सयाजीराव शिंदे यांच्यासारखे जे अनुभवी आहेत, राजकारणामध्ये काय काय चाललं त्याचा अभ्यास त्यांना आहेच, सामाजिक विषयाचा अभ्यास आहे. ही मंडळी ज्या वेळेला इकडे आकृष्ट होत आहेत आणि आम्हाला जे आहे साथ देण्यासाठी इथे येत आहेत, ही आमच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे. खरं म्हणजे ती एक अजितदादाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली एक पावतीच आहे की हे उत्तम काम करतात आणि म्हणून मी यांच्याबरोबर आहे या भावनेने सयाजीराव इथं उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना एवढंच सांगेन की आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही इथे नवीन आहात असं कुणालाही वाटणार नाही. म्हणजे एकदा पक्षात आल्यानंतर जसा इतरांना जो मान सन्मान मिळतो, तुम्ही आता अभिनेता म्हणून सुद्धा तुमचा मान सन्मान आहे आणि नेता म्हणून सुद्धा आता डबल तुम्हाला मान सन्मान आहे. काही काळजी करायचं काही कारण नाही. पण तुमच्या येण्यामुळे जे आहे ह्या पक्षाला अतिशय चांगली एक शक्ती मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे तर कमी असेल कदाचित, परंतु दाक्षिणात्य भागात आपण जर गेलो तर जे सिनेसृष्टीमध्ये काम करणारी माणसं असतात ती राजकारणामध्ये सुद्धा ते देवत्वाच्या भूमिकेमध्येच जातात, त्यांचे मंदिरच निर्माण होतात. इथे सुद्धा असं नाही, काही प्रमाणामध्ये आहे. परंतु त्यांच्या स्वतःच्या जे आहे जे काही त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांनी एक निश्चितपणे जनमानसामध्ये जे स्थान निर्माण केलेलं आहे त्याचा फायदा आपल्या पक्षाला होणार आहे. त्यामुळे आजच जो आहे आमचा दसरा दिवाळी जो आहे आजच साजरी झाल्यासारखं आहे. मी पक्षाच्या वतीने सुद्धा सगळी मंडळीचं स्वागत करतो, मनापासून त्यांचं स्वागत करतो. त्यांची साथ आम्हाला फायदेशीर ठरेल आणि आमच्याकडून त्यांना जे काही अपेक्षित आहे अशी कामगिरी आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तेच म्हणतोय की उभं नका करू बस. तुम्ही बरोबर मला बसवलं. धन्यवाद. आमचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, प्रांताध्यक्ष सुनीलजी, ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला, ते सयाजीराव शिंदे, बाबा सिद्दीकी, शिवाजीराव, तसंच विक्रम,
सरोजताई, सगळे मान्यवर पत्रकार मित्रांनो, मी खरं तर तुम्हाला माहिती आहे जास्त चित्रपट पाहत नाही, पण मी सयाजीरावांचे काही चित्रपट पाहिलेत आणि ते माझ्या काही प्रत्येकाला वेगवेगळे चित्रपट करणारे अभिनेते आवडतात, अभिनेत्री आवडतात. तशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा ठसा सयाजीरावांनी, आणि त्यातल्या त्यात माझा एक वेगळा स्वभाव आहे की मला महाराष्ट्रातनं एखादा कलाकार पुढं आला किंवा महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातमध्ये त्यानं नाव कमवलं तर त्याच्याबरोबर एक मनापासून अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्राची ही व्यक्ती एक चांगल्या पद्धतीनं काम करते आणि नावलौकिक वाढवते, ज्याचा उल्लेख आत्ताच भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. त्यामध्ये सयाजीरावांचं काम तुम्ही पण बघितलं असेल. त्यांचे चित्रपट समाजामध्ये जागरूकता वाढवतात आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटात काही उत्कृष्ट अशा प्रकारची पात्र साकारलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांची कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रमाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षापूर्वी झाली, कारण सरकारमध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येत असतात आणि त्यांचे काही सरकारमधनं काही प्रश्न अडकलेले असतात, त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मुळातच सयाजीरावांना झाडाची अतिशय आवड आहे. आपले जे काही डोंगर आहेत ते बोडके होत चाललेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की इथं आपण चांगल्या प्रकारची झाडं लावली पाहिजे. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते राज्यभर वृक्षारोपण करतात आणि त्यांचा योग्य वाढीवर देखरेख ते ठेवतात. ते खूपच प्रशंसनीय अशा प्रकारचं काम आहे. मी पण काही भागामध्ये जाऊन ते काम त्यांचं बघितलेलं आहे. परंतु अनेकदा कधी स्थानिक प्रश्न येतात, कधी सरकारमधले काही अधिकारी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात. आम्ही त्यांच्याशी अनेक विषयावर सखोल चर्चा केली आणि ज्यावेळेस या निर्णयाप्रत आम्ही सगळेजण आलो त्यावेळेस पण त्यांनी काही गोष्टी इतक्या सुंदर मांडल्या. ते म्हणले की दादा, सिद्धिविनायकला अनेक लोक येत असतात, आपल्या शिर्डीला अनेक लोक येत असतात, साईबाबाचा प्रसाद किंवा सिद्धिविनायकाचा प्रसाद दिल्यानंतर अशा अनेक आपले सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. तो प्रसाद आपण जसं फळ किंवा आणखीन काही देतो आणि तो प्रसाद अतिशय व्यवस्थित घरी ती लोक घेऊन जातात, तसं एक रोपटं ते प्रसाद म्हणूनच द्यायचं. ते सिद्धिविनायकचं रोपटं किंवा साईबाबाचं रोपटं म्हणल्यानंतर ती लोक इतकी आपलेपणाने ती घेऊन जातील आणि लावतील आणि ह्याच्यातनं पण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होईल. अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या किंवा चर्चेतनं आमच्या पुढं आल्या. मी अजून एक बाब स्पष्ट करू इच्छितो की सयाजीरावांना पक्षामध्ये सामील होणं एक हे महत्त्वपूर्ण त्यांचं पाऊल आहे आणि सयाजीरावांना पक्षात कोणत्या जबाबदाऱ्या देणं आवश्यक आहे यावर आमच्यात सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चांती आम्ही ठरवलं की त्यांना आगामी काळात, म्हणजे आता पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या काळामध्ये त्यांना आम्ही राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करतील आणि त्यांनी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल त्यांनी काही गोष्टी मला विचारतात, मी काय करायचं ना. अतिशय व्यवस्थितपणे त्यांची, माझी, सुनीलजींची आणि काही सहकारी मित्रांची चर्चा झालेली आहे आणि एकंदरीतच मी पार्टीचा अध्यक्ष म्हणून अतिशय जबाबदारीनं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सयाजीराव शिंदे यांचा योग्य पद्धतीनं आदर आणि सन्मान हा पक्षाकडनं राखला जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण आमच्या कुणाकडनंच येणार नाही, माझ्या सहकारी मित्रांच्याकडनं पण येणार नाही, कार्यकर्त्यांकडून पण येणार नाही. मी आज एक चांगला निर्णय, उद्याच्याला विजयादशमी आहे, विजयादशमीच्या पूर्वसंध्येला हा एक चांगला निर्णय होतो, त्याचं खूप मला समाधान आहे. नवरात्राचा आज 8वा दिवस आहे, त्याच्यामध्ये उद्या 9वा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये उद्या विजयादशमी. विजयादशमी तर आपण 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा तो दिवस आहे आणि एकंदरीतच
त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचं एक गोष्ट घडतीये, त्यामध्ये खूप माझ्यासारख्याला समाधान आहे. त्यांची राजकारणातली पण यात्रा त्यांच्या सामाजिक कार्याप्रमाणेच अतिशय यशस्वी होईल. आपण सर्व एकत्र येऊन एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी तयार आहोत, ज्यामध्ये आपण समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी काम करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पक्षाची स्थापना झाल्यापासून अशीच आहे की सर्वांना बरोबर घेऊन जायचं, सर्व जाती धर्माला सर्व धर्मसमभाव ही भूमिका सगळ्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्या विचारधारेला कुठेही तसूभर देखील त्या ठिकाणी ढळू द्यायचं नाही, तिथनं आपण बाजूला जाऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की एक चांगला निर्णय झाला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं आमच्या सयाजीराव शिंदेंचं मनापासून स्वागत करतो आणि त्याच्यामध्ये पक्षाचं नेहमीच आम्ही पक्षामध्ये बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. नजीकच्या काळामध्ये असेच वेगवेगळे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील, ही पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. वेगवेगळ्या क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले पण लोक येतील आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढं जाऊ, अशा प्रकारची मी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो, खात्री देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण उद्याच्या विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी सयाजीराव शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आज पक्षामध्ये सहभागी होण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याच्या अनुषंगाने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उभं राहू का बसो? बसूनच बोलू. व्यासपीठावरील सगळे मान्यवर, अजून मी नेता झालेलो नाही, पुढारी झालेलो नाही, मला सगळं प्रोटोकॉलप्रमाणे एवढं बोलता येत नाही. सिनेमामध्ये मी खूप नेत्यांच्या, गृहमंत्र्यांच्या, मंत्र्यांच्या अशा भूमिका केल्यात, विलनच्या भूमिका केल्यात. आता वाईट माणसाने राजकारणात यायचंच नाही असं तर काही बंधन नाही ना, सगळ्या चांगल्याच माणसाने यायचं असं का नाही. मुद्दा असा वाटला मला की मी राजकारणात कधी येईन असं मला वाटलंच नव्हतं, सगळ्यांनाच हा शॉक असेल. पण बऱ्याच गोष्टी करताना गेले 10 वर्ष मी काम करतोय आणि त्याची सुरुवात माझ्या आईच्यामुळं झाली होती आणि मी ठरवलं होतं की आईच्या वजना एवढ्या बिया महाराष्ट्रात लावेन आणि जिथे जिथे मोकळ्या जागा असतील तिथं काम सगळं चांगलं करेन आणि पर्यावरणाचं काम अर्थात माझ्या आनंदाचं काम म्हणून करेन. आणि हे करत असताना नेहमी माझा योग आला की काय प्रॉब्लेम झाला की मंत्रालयात समजा मी 25 वेळा गेलो असेल तर त्यातले 15 वेळा मी दादांनाच भेटलो आहे. आणि योगायोगानं भेटल्यानंतर माझा जो अनुभव आहे तो सरळ एक घाव 2 तुकडे, त्याच्यात काय बदल नाही, डिसिजन एकदम पटाक करून होऊन जातो आणि मला त्याचा फायदा होत गेला. बऱ्याच वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फिरताना अख्खा महाराष्ट्र पालथा घातला मी. बेन साहेबांना आम्ही जवळजवळ 70-75 किलोमीटर एका 3 दिवसात चाललो होतो. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काय प्रॉब्लेम आहेत. जेव्हा 2016ला जेव्हा ह्यात सुरुवात झाली होती तेव्हा देशी झाडं, परदेशी झाडं याच्यावरनं जेव्हा वाद झाला होता जेव्हा काय झालं तेव्हा मी दादांनाच भेटले. दादांना भेटणं म्हणजे पहाटे 6ला भेटा, नाही तर 8ला पुण्याला भेटत, नाही तर 7ला, अशा परिस्थितीत नेहमी भेटणं, पण नेहमी वेळेचं भान ठेवून आणि पटपट डिसिजन घेऊन कामं झाली. त्यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच मला आदर वाटला. आणि अचानक ह्या 8 दिवसात ठरलं की राजकारणात इकडं घेतलं तर काय होईल. तर मला वाटलं की बरेच प्रश्न बाहेर राहून बोलण्यापेक्षा आज जाऊन सिस्टीममध्ये जाऊनच आपल्याला सोडवावे लागतील आणि जे सुटत नाहीत. आणि त्यात जर दादांसारखा माणूस असेल तर मग काय, राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर मग काय.
तर मला वाटलं का नाही. आणि जेव्हा सहज असं उत्तर येते एखादं मनातनं, तर मला कित्येक गेले काही वर्ष मला काही लोकांनी विचारलं होतं, काही पक्षांनी बोलणं झालं होतं, पण माझ्या डोक्यात कधीच असं नव्हतं. पण ह्यावेळेला इन्स्टिंक्टिव्हली आलं की हे काम जास्त चांगलं करू शकतो आपण. महाराष्ट्रात 40 ठिकाणी आपल्या देवराया उभ्या राहत आहेत, 40 डोंगर, बस सगळे सरकारच्याच जागी काम आहेत, कुठेही वैयक्तिक नाही, कुठे काही नाही. पण देशी झाडं, देशी गवतं, देशी वेली आणि मुख्य म्हणजे शाळेच्या मुलांच्या मनात झाड लावणं, त्याच्यासाठी यावर्षी आपण 22 लाख मुलांना बिया वाटल्यात आणि 22 लाख रोपं तयार होतील आणि ती 22 लाखच्या पुढच्या वर्षी 1 करोड होईल. या मला वाटते आत्ता ज्या पद्धतीनं माझा ह्या सगळ्यांशी चर्चा झाल्या, बोलणं झालं, त्याच्यानंतर मला वाटतं की मी पुढच्या वर्षातच ते 1 करोड 2 करोड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेन. आणि जर सिस्टम बरोबर सिस्टीममधनं काम झालं तर वृक्षप्रसाद योजना, जी मी आता परवा आंध्र प्रदेशच्या डेप्युटी CM पवन कल्याणला सुद्धा भेटलो आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की ही योजना फार चांगली आहे. तर झाडे लावा झाडे जगवा म्हणण्यापेक्षा ती जर भक्तांच्या थ्रू सुरू झाली तर किती भारी काम होईल. तर मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी आज बोलत नाही तुमच्याशी, पण मला असं वाटतं की मला काही या पक्षाच्या यांच्या विचारांच्या काही स्ट्रॅटेजीज मला आवडल्यात. की बेसिकली मी नेहमी सांगतो की शेतकरी, फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. जगात शेतकरी एवढा कोणीच क्रिएटिव्ह माणूस, सर्जनशील माणूस नाही की ज्याच्यामुळे माणसं जगतात. बाकीच्या सगळ्या सर्जनशील ज्या कला आहेत त्या कलांनी काही पोट भरत नाही, पण शेतकरी जेव्हा काहीतरी नवीन उगवतो, नवीन निर्माण करतो, त्याने पोट भरतं. आणि त्या शेतकऱ्यांच्या योजनासाठी नेहमीच मला दादांशी आमची जेव्हा तटकरे साहेब जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं वाटलं की हे चांगले डिसिजन आहेत, चांगले डिसिजन घेत आहेत. यावर्षीचा जो लाडकी बहीणचा जो डिसिजन आहे, आज आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याला आपण काही करू शकतो, गाडीनं जाऊ शकतो, पण अगदी बारीक गावातल्या बारक्या हातातोंडावर पोट असतं त्या माणसांचा जेव्हा विचार करतो आणि जेव्हा त्यांचं समाधान बघतो की ह्या योजनेतनं त्यांना कसा फायदा होतो आहे, असं वाटतं की यांचे काही डिसिजन चांगले होतात. एका पॉईंटला मी ठरवलं की आपण जायचं, आता काय हटत नाही, होऊन जाऊ दे, जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. आता आपण सुरू करतो आहे, त्याप्रमाणे आपण ह्यात उतरतो आहे. आणि मला असं वाटतं की यांच्याकडून सगळ्यांकडून मी चांगले धडे घेईन, चांगलं अभ्यास करेन, विचार करेन. राष्ट्रवादी काँग्रेसनं दादा, तुम्ही सगळ्यांनी माझा आदरपूर्वक, मला तुमच्याबद्दल नेहमीच आदर आहे, पण मला हा सन्मान तुम्ही दिला, मला आनंद वाटला. आणि याच्यापुढं फार विचारपूर्वक आणि जी माझ्या डोक्यात जी कामं आहेत, जी व्हायला पाहिजेत, ती पुढच्या 5 वर्षात नक्कीच योग्य पद्धतीने जातील असं मला वाटतं आहे. आणि बाकी काही स्वार्थ नाही, म्हणजे मला असं काही की हे कमवायचं आणि ते कमवायचं असं काही नाही. माझ्या आयुष्यात सगळं करून झाले, 500-600 फिल्म झाल्या, जगात सगळं चांगलं नाव आहे. आज जिथं जाईल तिथं आपल्याला आनंद, आपल्याकडे बघितल्यानंतर लोकांना आनंद होतो, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यात. तर तो आनंद जगभर मला मिळत असतो. पण मला स्पेशली पर्यावरणासंदर्भात महाराष्ट्रातल्या जे तज्ज्ञ लोक आहेत, ज्यांचे नदीचे प्रश्न आहेत, ज्यांचे झाडांचे प्रश्न आहेत, ज्यांच्या आपल्या देशी वेली 10 झाडांची नावं माहीत नाहीत, पानांची नावं माहिती नाहीत, 10 फळांची नावं माहिती नाहीत, 10 गवतांची नावं माहिती नाहीत, असे तज्ज्ञ लोक ज्यांचं इतकं आहे, त्यांचा चेहरा व्हायचा आहे, त्यांचा दौंडीवाला म्हणून मला व्हायचं आहे. आणि ते काम ज्याला मला बाहेर राहून होत नव्हतं, ते मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि काही पत्रकारांना मी आज तुमचे फोन घेतले नाहीत किंवा काही लगेच रिॲक्ट झालो नाही. आणि पत्रकार माझे खूप मित्र आहेत, त्यांनासुद्धा सगळ्यांना होतं की चॅलेंज देऊन त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडून असं काही राजकारणातलं होईल असं वाटत नव्हतं. पण आज मला वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळे जे अधिकारी आहेत तर त्यांना आनंद होईल. मला असं वाटतं की मी सगळ्याच गोष्टी आज बोलत नाही, पण मला वाटतं की चांगल्या मार्गावर आहे, चांगल्या पक्षात आहे. काय सगळे पक्ष एकसारखेच असतात, पण मला वाटतं की हे इथं जे मला काय म्हणतात त्याला विश्वास वाटतो, इथं जो मला विश्वास वाटला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मी सगळ्यांचे धन्यवाद सांगतो. धन्यवाद. दादांना विनंती करतो की त्यांना गुच्छ देऊन. पत्रकार मित्रांना विनंती करतो की आता दादा आपल्याशी वार्तालाप करतील, पण या विषयाशी संबंधितच आणि थोडक्यात.
तसं सांगितलं तर सगळे उठून जातील. बोला. बोला ना. तुम्ही तुम्ही रोज बातम्या किंवा काही आमच्यातले लोक सांगतात मला. मी परवा काहीतरी आमच्या कार्याध्यक्षांनी एक स्टेटमेंट केलेलं वाचलं, त्यांनी काहीतरी जाहीर केलंय असं. त्यामध्ये आमच्या महायुतीचे उमेदवारां म्हणजे कुठले मतदारसंघ कुणाला मिळणार ते अजून जाहीर झालेलं नाही. बारामती मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आला तर तो विचार म्हणजे त्यांनी सांगितलेलं अंमलबजावणी करावी लागेल, परंतु तो पहिल्यांदा राष्ट्रवादीला आला पाहिजे. हो का, अजून आमची चर्चा आम्ही तिघांनी एकनाथराव, देवेंद्रजी, मी, सुनीलजी, आमचे चंद्रशेखर बावनकुळेजी, आम्ही सगळेजण मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना आणि 288 मतदारसंघ कुठं कुठं कुणाकुणाला दिलेले आहेत. मित्रपक्षांना, घटक पक्षामध्ये आमचे काही मित्रपक्ष पण आहेत, त्यांना पण कुठले दिले, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. नाही, सिन्नरमध्ये आता कुठं जाईल तिथं तिथले लोक म्हणले नाही ना तुम्ही सिन्नरचं प्रतिनिधित्व करा, जसा बारामतीचा कायापालट केला तसा सिन्नरचा कायापालट तुम्ही आम्हाला करून द्या. आता त्या प्रत्येक प्रेमापोटी कार्यकर्ते बोलत असतात, तिथल्या आमदारांनीच तशा प्रकारची मागणी केली म्हणून मी त्यांना सांगितलं. कारण मध्ये बारामतीमध्ये मी असताना काही कार्यकर्त्यांनी फार त्यांच्या भावना तीव्रपणे बोलून दाखवल्या आणि शेवटी मी आपल्याला पत्रकार मित्रांना सांगतो, आम्ही सगळेजण राजकारणामध्ये काम करत असताना लोकशाहीला महत्त्व देतो. शेवटी बहुमताचा आदर करावा लागतो. बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी आपण काही जरी ठरवलं तर लोकांच्या समोर किंवा कार्यकर्त्यांच्या समोर आपल्याला ऐकावं लागतं, कारण आपल्याकरता कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात, प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्याही म्हणण्याला मान सन्मान द्यावा लागतो. कुठल्या ह्याच्यामध्ये हे का, मी आज अनेक वर्ष म्हणजे भुजबळ साहेब तर माझ्यापेक्षा त्यांनी जास्त काळ मंत्रिमंडळामध्ये काम केलं, त्याच्यानंतर मी केलेलं आहे. सुनीलजी होते, प्रफुल्लभाई सेंट्रलला होते. शेवटी काही असलं तरी त्या विभागाला काय वाटतं ते विभाग नमूद करतो. ओव्हररूल करण्याचा अधिकार पूर्णपणे कॅबिनेटचा आहे. बऱ्याचदा विभाग हा तिथं बसून निर्णय घेत असतो आणि कॅबिनेट हे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या घटकाचा विचार करून निर्णय घेत असतो. काही निर्णय गरिबांच्या करता, समाजातल्या उपेक्षित घटकाकरता, दुर्लक्षित राहणाऱ्या व्यक्तींच्या करता घ्यावे लागतात आणि ते आज नाही, आता ती निवडणूक जवळ आली म्हणून तुम्ही तसं म्हणता, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि कॅबिनेटनी कॅबिनेटचं काम केलेलं आहे. किती 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 दिवसात? होय, त्याचं कारण असं आहे की ह्या वर्षभरात, ह्या फायनान्शियल इयरमध्ये 2 महिने लोकसभेच्या आचारसंहिता आणि त्या सगळ्या गडबडी, 2 महिने विधानसभेच्या आचारसंहिता आणि त्या सगळ्या गडबडी,
ह्याच्यामध्ये, कारण आचारसंहिता जरी 35 दिवसाची असली तरी ते संपल्यानंतर काही काळ ते पुढचे जातातच, आणि ते 4 महिने ज्यावेळेस तुमचे वाचतात त्यावेळेस 12 महिन्याचा खर्च तुम्हाला 4 महिन्याची बचत होते. बऱ्याचशा ठिकाणी काही वेळेस आपण सांगून देखील तिथं तेवढी पैसे खर्च केले जात नाही, आणि ह्या सगळ्याचा विचार करून मी ह्या अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की उद्याच्या काळामध्ये एकदा ह्या निवडणुका झाल्या तरी देखील व्यवस्थितपणे राज्याचा आर्थिक गाडा पुन्हा नेण्याच्या करता आम्ही यशस्वी होऊ. रामराजे नाईक निंबाळकरांशी मी स्वतः बोललोय, प्रफुल्लभाई बोलले, सुनील तटकरे साहेब बोलले. आम्ही सगळेजण चर्चा करतो. बातम्या अशा वेगवेगळ्या येत असतात, अनेकांच्याबद्दल येत असतात. त्यांनाही माहीत नसतं की बाबा ह्या बातम्या कशा आल्या. अशा वेगवेगळ्या बातम्या आपण पाहत असतो, परंतु अजूनपर्यंत त्यांनी काही तसा निर्णय घेतलेला नाही. कुणाचं? एक मिनिट पत्रकार मित्रांनो, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, कधीही 40,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचं देणं राहू शकत नाही. उगीच एखादा आकडा घ्यायचा आणि वाजवायचा 40,000 कोटी 40,000 कोटी. दरवर्षी बजेटमध्ये आपण तरतूद करतो, साधारण तरतूद केलेली आहे, त्याच्यात 1.5पट आपण कामं काढतो. मग ते DPC असेल किंवा तो कुठलाही विभाग त्या ठिकाणी असेल, ही पद्धत त्याच्यामध्ये असते. काही संदर्भामध्ये मी मधी PWDला 4,000 कोटी रुपये सोडलेले होते, नंतर 4,000 कोटी रुपये सोडलेत. त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती घेऊन शेवटी प्रत्येकाला पैसे तर द्यावे लागतातच, त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. जर तुम्ही काम करून घेतलं तर पैसे गेलेच पाहिजे. परंतु निवडणुका आल्या, तुम्ही आजचीच नाही, ह्या ज्या वेळेस निवडणुका आल्या त्या वेळेस विरोधी पक्ष जो होता त्यांनी बाबा हे सत्ताधारी पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून ठेवलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून ठेवलं आहे. तुम्ही कुणीही राज्यकर्ते असला तरी तुम्हाला 3% लिमिट ओलांडताच येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला माहिती असेल, मी एक उदाहरण देतो. मधल्या काळामध्ये केरळसारख्या राज्यांनी अशाच पद्धतीनं त्यांना 3% पुढं जाऊन दिलं नाही, ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाला सेंट्रलनी सांगितलं की बाबा हे लिमिट काही केरळ काहीतरी वेगळं राज्य आहे म्हणून नाही, सगळ्यांना सारखाच न्याय असतो. ह्यांनी आर्थिक शिस्त पाळली नाही, त्याच्यामुळे ते 3% पुढं त्यांना जावं लागतं. त्यांचे पगार थांबलेले होते. मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे, पगारापुरते त्यांना 10,000 कोटी रुपये उचलायला परवानगी द्या, आणि त्यांनाही झापलं. त्यांनाही सांगितलं की आता ह्याच्यात तुमचं पुन्हा अर्थचक्र जागेवर आणा. जे बातम्या देतात त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. अरे ताबऱ्या, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि काय हिंदी चाललं, पहिला मराठी. हो का, तो आमच्या कुणाच्या हातात नाही, तो राज्यपाल नियुक्त करतात, राज्यपालांच्या हातात आहे. आम्ही काय करणार, राज्यपाल ज्यावेळेस 12 जाहीर करतील त्यावेळेस आम्ही ते बघू. आमचं हा ते देऊन खूप वर्ष झाली या सुद्धा तिथं. अहो, या सरकारमध्ये असणाऱ्या निम्म्याच्या वर लोकांनी त्यावेळेस दिलेलं आहे ना. हा मुख्यमंत्री बोल होते त्यावेळेस. हो का, तुम्ही फार त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नका. त्याच्यात एकही पत्रकाराचं नाव नाही, कशाला एवढे प्रश्न विचारता. लाडक्या बहिणीचं काय? हो का, सगळ्यांना शेवटी काय, तुम्हाला पुढं जायचं म्हटलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना संधी त्या ठिकाणी द्यावी लागते, आणि त्याचा विचार
ज्यावेळेस तो निर्णय घ्यायचा त्यावेळेस जरूर वरिष्ठ घेतील. आमदारांचा प्रत्येक वर्षी अहो, माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला खासदारांना 5 कोटी आहे. 6 विधानसभा मतदारसंघ आपले येतात. दिल्ली एवढं आहे आणि दिल्लीचा खर्च त्यांच्या म्हणजे त्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्याकरता त्यांनी दिलेलं आहे. आम्ही जरी 5 कोटी निधी, मला खरं तर दरवर्षी वाढवायचं होतं 1-1 कोटीनी, परंतु नंतर मध्ये मी जरा म्हणजे सरकारच्या बाहेर होतो. परंतु 5 कोटी दिलेला असला तरी वेगळ्या मार्गाने आम्ही त्या त्या विधानसभा मतदारसंघात भरघोस निधी दिलेला आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने करणार आहोत. आम्हाला आमचे जे आमदार आहेत, आमच्या आमदारांमध्ये आमच्या असणाऱ्या जागांमध्ये जवळपास 40-42 जो लोक सिटिंगच आहेत. समोरच्या बाजूला तेवढ्या जागा रिक्त आहेत, त्याच्यावर तेवढी त्यांना जास्त संधी आहे. आम्हाला संधी 12, 15, 20, 25 अशा पद्धतीची आहे. तर आमची चर्चा चालू आहे. ज्यावेळेस एकदा आम्हाला कळेल की ही जागा BJP, ही जागा NCP, ही जागा शिवसेना, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्याच्या आधी त्या बाकीचे त्यांचे तुम्ही स्टेटमेंट बघायला पाहिजे की त्यांनी आयाराम गायारामच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलेली होती. तेच आता आयाराम गायाराममध्ये सामील झालेले आहेत. निवडणुका जवळ आल्या तर अशा प्रकारच्या घटना घडतात. तुम्हाला आठवत असेल 2014 साली देवेंद्रजींनी पण अनेक लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ह्याच एवढ्याच परिसरामध्ये प्रवेशाचा दणका चाललेला होता. त्याच्यामुळं शेवटी जनता जनार्दन महत्त्वाचं असतात, का नेते पण महत्त्वाचे असतात. परंतु आम्ही त्यांच्याकडनं तिथून सुरुवात करायच्या ऐवजी आम्ही सिने अभिनेता सयाजीराव शिंदेंच्यापासून सुरुवात केलेली. कुछ नहीं फंसा हुआ, सब ठीक ठाक चल रहा है, सब ठीक ठाक चल रहा है. हाँ काय आमच्या तिघांच्या मनात येईल त्यावेळेस होईल. ते दादांत खोटी बातमी आहे. माझं का मराठीत कळत नाही का? सगळ्यात भारताला कशाला सांगायचं, माझ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. ही बातमी महाराष्ट्राची आहे. तर त्यामध्ये 10 वाजता कॅबिनेट होते. भुजबळ साहेबांना माहिती आहे. भुजबळ साहेब माझ्या उजव्याच बाजूला तिथं बसतात आणि मी पहिलाच कार्यक्रम अहमदपूरला घेतला होता. मला तो कॅन्सल करायचा होता. तिथल्या आमदाराचा निरोप आला. म्हणलं आज दुखवट आहे. ते म्हणले दादा आम्ही हार तुरे काही ठेवत नाही, फक्त शेतकरी मिळावे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. आपण तिथं ह्यांना रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण त्या ठिकाणी करू आणि 2 मिनटं स्तब्ध उभं राहू आणि तेवढं भाषण करा आणि तुम्ही जावा. मला 1ला टेक ऑफ होता. मी 10ला तिथं पोहोचलेलो होतो. आपण तिथं डायरी आहे किती वाजता अजित पवार आला आणि किती वाजता गेला. तर 10 वाजता गेलो, 12:30ला मी उठलो, 1ला टेक ऑफ घेतला, तिकडं गेलो, तो कार्यक्रम केला आणि परत आलो. ह्याच्यापेक्षा काही नाही. कधी कधी आपल्याला काम असल्यानंतर आत्ता तुम्ही काही बसलाय आणि एखाद्याला पुढचं विमान पकडायचं असेल 8, 8:30चं, तर पटकन आता मी जातो, माझी विमानाची वेळ झाली म्हणल्यावर निघून जाता ना. तशा पद्धतीने मी गेलो. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. पहिले महत्त्वाचे विषय हे जवळपास त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि मला कुठले विषय आहेत ते सगळे माहिती होते. कारण तुम्हाला माहिती आहे विषय येताना फायनान्स मिनिस्टरची सही असते, चीफ सेक्रेटरीची सही असते, DCMची होम मिनिस्टरची सही असते, CMची सही असते. त्याच्यामुळे त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही, हे मी जबाबदारीनं आपल्याला सांगतो.
नाही बाबा, धुसफूस अजिबात नाही, कुठलं चित्र नाही. ऑल इज वेल. क्या क्या? पंद्रह लाख नहीं, वो निर्णय हुआ ना, आपने पढ़ा ना आज. निर्णय 1 2 3 4 5 सब पढ़ा है. कैबिनेट को जो ठीक लगा वो डिसीजन कल कैबिनेट ने लिए है. नहीं नहीं, वैसा वो आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है. कुणाचे? नाही नाही, आमच्या पक्षामध्ये जे कोणी आहेत सगळेजण, त्यांना जे योग्य वाटतं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही त्यांची भूमिका आहे ती त्यांना मांडण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल अतिशय मोकळं वातावरण आहे. मात्र पक्षाच्या संदर्भामधली जी भूमिका ॲज अ प्रवक्ता म्हणून मांडली जाईल किंवा पक्षाकडनं मांडली जाईल त्यावेळेस त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहमत राहू. त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा स्टार प्रचारक म्हणून संधी देणार आहोत. पुढचं पहिल्यांदा स्टार प्रचारकांनी माणसं निवडून आणायची, मग पुढचं. होय. त्या संदर्भात मी स्वतः CPशी बोललेलो आहे. मी देवेंद्र भारतीशी पण बोललेलो आहे. भुजबळ साहेब तिथे गेले होते. मी आज सकाळी तिकडं निघालेलो होतो, परंतु अचानक मला तिकडनं निरोप आला. मी आज रात्री उशिरा का होईना तिथं जाणार आहे किंवा उद्या आली, मग जास्त करून रात्री उशिरा जाणार आहे. भुजबळ साहेबांनी त्याच्या संदर्भातली सगळी माहिती घेतली. मी पण सगळी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्याच्या संदर्भात वेगवेगळे गोष्टी पुढे येत आहेत. एक्झॅक्ट काय आहे ते आल्याशिवाय मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण झालेली घटना अतिशय दुःखद आहे. मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हम तीनों पार्टियों ने, जब हम तीनों पार्टियां एक हुई और महायुति निर्माण की, तब ये पहला चुनाव था. उसमें जो भी प्रॉब्लम आए वो अभी विधानसभा में सॉल्व करने के लिए हमने सबने बंदोबस्त किया है. आप फिक्र मत करो, उसी रास्ते से अभी हम जाना चाहते हैं. जैसे आप सबने बताया था, सबने एग्जिट पोल वालों ने सबने कि हरियाणा में ऐसा होने वाला है, हरियाणा में वैसा होने वाला है. बाद में देखा तो अलग ही हुआ. हरियाणा में ऐसा ही उन्होंने भी वहाँ शेड्यूल कास्ट लोग थोड़े से दूर पहले गए थे, उनको साथ लेने की कोशिश की. इसी हिसाब से हम भी हमारे यहाँ वैसा करेंगे. हमने भी सोचा है, बीजेपी ने सोचा है, शिवसेना वालों ने सोचा है, तीनों मिलके इसके बारे में बात हुई है और हम रास्ता निकालेंगे. जो जैसा संविधान बदलने वाले हैं, अभी संविधान का सवाल ही नहीं आता इसमें. आपने देखा माइनॉरिटी के लिए मेरा खुद का कहना है, अभी बाबा सिद्दीकी साहब भी यहाँ है, हम इस गवर्नमेंट में जाने के बाद सबसे ज़्यादा डिसीजन हमने महायुति सरकार के माध्यम से माइनॉरिटी के लिए, अल्पसंख्यक विभाग के लिए है. मैं आपको पेपर पे दिखाऊंगा.
त्यांचं ते म्हणणं आहे. आम्ही सगळे मिळून ठरवू ना काय करायचं ते. त्या संदर्भात कुणाकुणाची वेगवेगळी मतं असतात, ते बोलून दाखवतात. परंतु पक्ष हा सगळे मिळून आम्ही सामुदायिक पद्धतीनं त्याबद्दलचा निर्णय घेतो. ओके, धन्यवाद. स्नेहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा.